नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री अँड सोशलॉजी ऑनलाईन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण 11वी समाजशास्त्रामध्ये प्रकरण 3 अभ्यासतोय आणि या 3ऱ्या प्रकरणाचा आज आपण जवळपास शेवट करणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण समूह ही संकल्पना अभ्यासली होती. आज आपण त्याची पुढची संकल्पना अभ्यासूया, ती आहे सामाजिक दर्जा. सामाजिक दर्जा. आता पहा, समाज आणि समाजामध्ये व्यक्तीला प्राप्त होत असलेला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा. दर्जा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर दर्जा म्हणजे व्यक्तीचं समाजातील सामाजिक स्थान. आता पहा, प्रत्येक व्यक्तीचं समाजामध्ये स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असते. प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र अशी ओळख असते आणि प्रत्येक व्यक्तीची समाजामध्ये निर्माण झालेली जी स्वतंत्र ओळख आहे, त्यातूनच त्या व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा दर्जा या ठिकाणी निश्चित होतो. म्हणजे त्या व्यक्तीची त्या समाजामध्ये काय म्हणून ओळख आहे, यामधूनच त्या व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा त्या व्यक्तीचं समाजातील दर्जा या ठिकाणी निश्चित होतो. आता पहा, व्यक्तीचं सामाजिक परिस्थितीतील आणि नात्यातील जे स्थान आहे, सामाजिक परिस्थितीतलं आणि नात्यातलं जे स्थान आहे, हे म्हणजेच सामाजिक दर्जा आहे. बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा उच्च किंवा कनिष्ठ आहे असे आपण मानतो आणि त्यावरूनच त्या व्यक्तीला समाजामध्ये किंवा समाजातील ती प्रतिष्ठित आणि समाजातील सत्ता यावर त्या व्यक्तीचा दर्जा आपण या ठिकाणी ठरवत असतो. म्हणजे त्या व्यक्तीची समाजामध्ये प्रतिष्ठा काय आहे, त्याची समाजातील सत्ता काय आहे, यावर आपण त्या व्यक्तीचा दर्जा या ठिकाणी ठरवत असतो. मग असा हा जो व्यक्तीला बहाल होत असलेला, प्राप्त होत असलेला, अर्जित होत असलेला जो दर्जा आहे, हा दर्जा म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भामध्ये व्याख्या आपल्याला राल्फ लिंटन यांची व्याख्या आपल्याला पाहावी लागेल. आता पहा, राल्फ लिंटन यांनी काय म्हटलं, तर विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा. म्हणजे व्यक्तीचं समाजामधलं स्थान म्हणजे दर्जा. जास्तीच्या लांबच्या ह्याच्यात जायचं नाही आपण. म्हणजे व्यक्तीचे समाजातील स्थान म्हणजे दर्जा. म्हणजे व्यक्तीचं समाजातलं स्थान काय आहे, व्यक्तीची समाजातली ओळख काय आहे, ही त्याची जी ओळख आहे, हे जे त्याचं स्थान आहे, यालाच या ठिकाणी दर्जा असं संबोधलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजामध्ये राहतोय आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष समाजामध्ये पाहतोय की प्रत्येक व्यक्तीचं समाजातलं स्थान हे सारखंच असतं अशातला भाग नाही. तर आपल्याला दिसून येतं की व्यक्तीचं समाजातलं स्थान हे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. प्रत्येकाला वेगवेगळा दर्जा या ठिकाणी बहाल झाला. अशा या व्याख्येवरून आपल्या लक्षात येतं की दर्जा ही एक तुलनात्मक संज्ञा आहे. दर्जा ही तुलनात्मक संज्ञा आहे आणि त्यामुळे समाजामध्ये एखादी व्यक्ती ही राष्ट्रपतीही असू शकते, विद्यापीठाचा कुलगुरू असू शकते, मग जिल्हाधिकारी आहे, बँक मॅनेजर आहे, कामगार आहे, शिक्षक आहे, पालक आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, मुलगा आहे, मुलगी आहे,
पिता आहे, पत्नी आहे, आई आहे, असे कितीतरी दर्जे आहेत, असे कितीतरी स्थान समाजामध्ये आहे. यापैकी कुठलाही एखादा दर्जा व्यक्तीला प्राप्त होतो. तर पहा, यामध्ये व्यक्तीला एकच दर्जा मिळतोय अशातला भाग नाही. व्यक्ती जरी एक असला तर एका व्यक्तीला अनेक दर्जे या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला दिसत आहेत. तो एक पिताही आहे, पित्याचा दर्जाही त्याला मिळालेला आहे, एका शिक्षकाचा दर्जाही मिळालेला आहे. घरामध्ये आला तर पिता झाला, शाळेमध्ये गेला तर शिक्षक झाला, कोर्टामध्ये गेला तर वकील झाला, हॉस्पिटलमध्ये गेला तर डॉक्टर झाला. म्हणजे एक व्यक्ती जरी असला तरी अनेक दर्जे आणि त्यामधून अनेक भूमिका त्याला या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादाच दर्जा असतोय अशातला भाग नाही. जसं की विद्यार्थ्यांचं चित्र जर आपण पाहिलं तर महाविद्यालयामध्ये आले त्यांना विद्यार्थी दर्जा मिळाला, घरामध्ये गेले त्यांना मुलगा अथवा मुलगी दर्जा मिळाला. म्हणजे स्थान परत्व या ठिकाणी दर्जा आणि दर्जाचं स्वरूपही या ठिकाणी बदलत असतं. मग असा हा व्यक्तीला प्राप्त होत असलेला जो दर्जा आहे, या दर्जाचे साधारणतः या ठिकाणी राल्फ लिंडन यांनी दर्जाचे 2 प्रकार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगितलेले आहे. आता त्यांनी जो दर्जाचे 2 प्रकार सांगितले, यामधला पहिला प्रकार आहे तो आहे अर्पित दर्जा. शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे, अर्पित दर्जा. आता पहा, हा दर्जा आणि या दर्जाच्या संदर्भातलं विश्लेषण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की हा दर्जा समाजानं दिलेला आहे किंवा बहाल केलेला आहे. हा दर्जा व्यक्तीला समाजानं दिलेला आहे अथवा बहाल केलेला आहे. सामान्यतः व्यक्तीला हा जो दर्जा मिळतो, हा दर्जा जन्मानं मिळतो. म्हणजे या ठिकाणी व्यक्तीचे कसलेच प्रयत्न नाही. म्हणजे व्यक्तीला जन्मतः जो दर्जा मिळतोय, हा दर्जा अर्पित स्वरूपाचा दर्जा असतो. आता याची उदाहरणं जर आपण पाहिली, या दर्जाचे निकष जर आपण पाहिले की हा दर्जा कुठल्या निकषाच्या आधारे मिळतो. यामध्ये पहिला निकष आपण म्हटलं की जन्मतः व्यक्तीला दर्जा मिळतोय. त्याच्या कुटुंबाचा दर्जा जो आहे तो दर्जा आपोआप त्या कुटुंबात जन्माला आलं की त्याला मिळतोय. सावकाराचा मुलगा सावकारच म्हटला जातोय. सावकाराच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला सावकारच म्हटलं जातं, जन्मतः प्राप्त झालेला दर्जा. हा जसा जन्म हा निकष याचा आहे, त्या पद्धतीनं इतरही निकष आपल्याला सांगता येत आहेत. वयाच्या आधारे मिळतो. जी वयानं मोठी माणसं आहेत त्यांना वरिष्ठ दर्जा आहे, जी वयानं कमी आहेत त्यांना कनिष्ठ दर्जा आहे. लिंगाच्या आधारे प्राप्त होत असलेला दर्जा आहे, नातेसंबंधाच्या आधारे प्राप्त होत असलेला दर्जा आहे, वंशाच्या आधारे प्राप्त होत असलेला दर्जा आहे. हे सर्वच निकष आपण म्हणूया की अर्पित दर्जाचे असलेले दिसत आहेत. आणि असे हे अर्पित दर्जाचे जे निकष आहेत, हे निकष जीवशास्त्रीय असतात. जन्म जीवशास्त्रीय घटक आहे, वय जीवशास्त्रीय घटक आहे, लिंग जीवशास्त्रीय घटक आहे, नातेसंबंध, वंश, हे सर्वच घटक जर आपण पाहिले, हे सर्वच निकष जर आपण पाहिले तर जीवशास्त्रीय आहेत. म्हणजे व्यक्तीला अर्पित दर्जा हा जीवशास्त्रीय निकषाच्या आधारे या ठिकाणी प्राप्त होत असलेला दिसतो. आता जीवशास्त्रीय निकषाच्या आधारे जरी मिळत असला, परंतु आपल्याकडील चित्रण जर आपण पाहिलं तर आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने ते अधिक महत्वपूर्ण आहे. व्यक्तीला जो अर्पित दर्जा या ठिकाणी मिळतोय तो सामाजिक अर्थानं तो अधिक महत्वपूर्ण असलेलं दिसतं. म्हणजे कसलाही प्रयत्न न करता व्यक्तीला या ठिकाणी अर्पित दर्जा प्राप्त होत असलेला दिसतोय. दुसरा प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतो तो आहे अर्जित दर्जा. तर पहा, अर्जित दर्जा म्हटलं की व्यक्ती हा दर्जा व्यक्तीला मिळवावा लागतो, तो कमवावा लागतो. म्हणजे स्वतःच्या प्रयत्नाच्या आधारे
आपल्याला हवं असलेलं स्थान व्यक्ती या ठिकाणी मिळवू शकतो. याला स्वप्रयत्न महत्वाचे आहे. आणि स्वप्रयत्नाच्या आधारे व्यक्ती दर्जा या ठिकाणी मिळवतोय. हा स्वप्रयत्नाच्या आधारे जो दर्जा त्यांनी मिळवलेला आहे त्याला साधारणतः अर्जित दर्जा असं म्हटलं जातं. म्हणजे स्वप्रयत्न आहेत, स्वतःचे कौशल्य आहेत, पात्रता आहेत, शैक्षणिक पात्रता आपण म्हणूया, कौशल्य आपण म्हणूया, स्वतःची बुद्धिमत्ता आपण म्हणूया. म्हणजे कौशल्य, स्वप्रयत्न, बुद्धिमत्ता, पात्रता याच्या आधारे व्यक्ती जो दर्जा या ठिकाणी प्राप्त करतो त्याला अर्जित दर्जा असं म्हटलं जातं. मग वकील होणं, डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, जिल्हाधिकारी होणं, तहसीलदार होणं हे कोण आपल्याला दिलं नाही. स्वतः ते कमवावं लागतं, स्वतः ते अर्जित करावं लागतं. कशाच्या आधारे हे आपण प्राप्त करतो तर स्वतःच्या कष्टाच्या आधारे, स्वप्रयत्नाच्या आधारे, स्वतःकडे असलेल्या कौशल्याच्या आधारे, स्वतःकडे असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे हा दर्जा आपण मिळवतोय. म्हणजे हा अर्जित दर्जा या ठिकाणी असलेला दिसतो. आणि सध्याच्या आधुनिक कालावधीमध्ये अर्जित दर्जाला महत्वाचं स्थान प्राप्त असलेलं आपल्याला दिसतं. एखाद्या शेतमजुराचा मुलगाही या ठिकाणी जिल्हाधिकारी होऊ शकतो स्वप्रयत्नाच्या आधारे आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे राजकारणातला एखादा मोठा नेता होऊ शकतोय, एखादा मोठा खेळाडू तो होऊ शकतोय. म्हणजे स्वप्रयत्न केले तर आपण या ठिकाणी काहीही मिळवू शकतोय. असा हा अर्जित दर्जा आहे. म्हणजे अर्जित दर्जा आणि अर्पित दर्जा असे दोन प्रकार आहेत. आता पहा, अर्पित दर्जा जन्माच्या आधारे मिळतो. अर्जित दर्जा हा स्वतः कमवावा लागतो. अर्जित दर्जामध्ये आपण पाहिलं की जीवशास्त्रीय घटकाच्या आधारे, निकषाच्या आधारे तो मिळतो. तर अर्जित दर्जा जर आपण पाहिला तर या ठिकाणी व्यक्तीची शैक्षणिक पात्रता आहे, बुद्धिमत्ता आहे, कौशल्य आहे, त्याची योग्यता आहे, त्याचे प्रयत्न आहेत, याच्या आधारे अर्जित दर्जा या ठिकाणी व्यक्तीला मिळत असतो. अर्पित दर्जामध्ये गतिशीलतेचा अभाव आहे. अर्जित दर्जामध्ये गतिशीलतेला वाव आहे. अधिक गतिशीलता अर्जित दर्जामध्ये आहे. आधुनिक समाजामध्ये अर्पित दर्जाला महत्व नाही, तर आधुनिक समाजामध्ये अर्जित दर्जाला महत्वाचं स्थान असलेलं दिसतं. म्हणजे असा फरक आपल्याला या अर्पित आणि अर्जित दर्जामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगता येतोय. तुम्हाला एखाद्या वेळेस फरक स्पष्ट करामध्ये विचारलं जाऊ शकतं, अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा. त्यानंतरचा भाग विद्यार्थी मित्रांनो आहे सामाजिक दर्जा. सामाजिक दर्जा आपण पाहिलं. त्यानंतरचा भाग जो या ठिकाणी येतोय तो आहे सामाजिक भूमिका. सामाजिक भूमिका. आता पहा, व्यक्तीची भूमिका आपण म्हणूया. आता पहा, दर्जाचं क्रियाशील स्वरूप म्हणजे भूमिका आहे. व्यक्तीला मिळणारा जो दर्जा आहे या दर्जाचं क्रियाशील स्वरूप म्हणजे भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मला प्राप्त झालेला दर्जा शिक्षक, आणि सध्या मी काय करतोय तर अध्यापन करण्याचं काम करतोय, शिकवण्याचं काम करतोय. म्हणजे शिक्षकाची भूमिका, शिक्षकाचं क्रियाशील स्वरूप काय आहे? शिकवणे, अध्यापन करणे. किंवा तुमचं उदाहरण घ्या, विद्यार्थी म्हणून तुम्हाला प्राप्त झालेला दर्जा. विद्यार्थ्याची भूमिका काय? तर अध्ययन करणं आहे. तुम्ही सध्या ते करताय, अध्ययन करण्याचं काम करताय. म्हणजे आपण म्हणूया की हे दर्जाचं क्रियाशील स्वरूप आहे. व्यक्तीचा दर्जा हा कर्तव्याशी संबंधित असतो. तो कुठलं कर्म पार पाडतोय, तो कुठलं काम करतोय, म्हणजे कर्तव्याशी संबंधित आहे किंवा वर्तणुकीचा तो एक पैलू आहे. वर्तणुकीची, आचरणाची ती एक बाजू आहे. आणि समाजामध्ये व्यक्तीला जे स्थान मिळालेलं आहे, जे दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे, या दर्जाला अनुरूप, त्या स्थानाला अनुरूप त्याला वर्तणूक या ठिकाणी करावी लागते.
आणि दर्जाला अनुरूप जी वर्तणूक जे आचरण व्यक्ती करतो त्याला या ठिकाणी भूमिका म्हटलं जातं. म्हणजे दर्जा आणि भूमिका या एकमेकांना पूरक असतात. दर्जा आणि भूमिका या एकमेकांना पूरक असतात. दर्जा आणि भूमिका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या परस्परांना पूरक आहेत. त्या एकाच नाण्याच्या या ठिकाणी दोन बाजू असलेल्या दिसत आहेत. मग अशी ही जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे काय, तर याचीही व्याख्या राल्फ लिंटन यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते काय म्हणतायत पहा लिंटन. तर सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजेच भूमिका. म्हणजे सामाजिक स्थान म्हणजे काय आहे, दर्जा आहे. म्हणजे दर्जाचं क्रियाशील रूप किंवा दर्जाचं गतिशील रूप म्हणजे काय आहे, भूमिका. दर्जाचं क्रियाशील रूप अथवा दर्जाचं गतिशील रूप म्हणजे या ठिकाणी आपल्याला भूमिका असं सांगता येईल. मग व्यक्तीला एकच दर्जा मिळत नाहीये. आपण मगाशीच पाहिलं की व्यक्तीला अनेक दर्जे या ठिकाणी बहाल झालेले असतात आणि या प्राप्त झालेल्या दर्जाला अनुसरून व्यक्तीला अनेक भूमिका या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. मुद्दा आहे भूमिकेशी संबंधित संकल्पना. आता पहा, व्यक्तीला ज्या काही भूमिका या ठिकाणी पार पाडाव्या लागतात या भूमिकेला अनुरूप व्यक्तीला अथवा दर्जाला अनुरूप व्यक्तीला या ठिकाणी भूमिका पार पाडाव्या लागतात. कारण की मगाशी आपण पाहिलं की व्यक्तीला एकच दर्जा मिळत नाहीये, तर व्यक्तीला अनेक दर्जे या ठिकाणी बहाल होत आहेत आणि त्यानुसार मग त्या दर्जाला अनुरूप स्वरूपाची भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागते. मग आता पहा, या भूमिकेशी संदर्भामधील काही संकल्पना. पहिली आहे भूमिका वटवणे. आता पहा, आपल्याला दर्जाला अनुसरून भूमिका पार पाडावी लागते. एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी भूमिका बजावते त्याला भूमिका वटवणं असं म्हटलं जातं. तुम्ही वटवत असलेली भूमिका, सध्या तुम्ही विद्यार्थी म्हणून भूमिका पार पाडताय, ती वटवताय. सध्या मोबाईलच्या द्वारे सध्या भूमिका तुम्ही पार पाडताय विद्यार्थी म्हणून. हा तास संपला की तुमची भूमिका बदलते आणि घरामध्ये तुम्ही एक मुलगा एक मुलगी म्हणून भूमिका वटवताय. म्हणजे ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्तीला जी भूमिका पार पाडावी लागते त्याला भूमिका वटवणं असं म्हटलं जातं. जो दर्जा प्राप्त झाला त्या अनुसरून या ठिकाणी भूमिका पार पाडणं म्हणजे वटवणं झालं. दुसरं आहे भूमिका संच. आता पहा, भूमिकेचा संच या ठिकाणी आहे. दर्जा पाहत असतानाच मी म्हटलं की व्यक्तीला एकच दर्जा मिळतो अशातला भाग नाही, तर परिस्थितीनुसार व्यक्तीला अनेक दर्जे या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि या अनेक दर्जामधून व्यक्तीला या ठिकाणी अनेक भूमिकाही पार पाडाव्या लागतात. या अनेक भूमिका ज्या व्यक्तीला पार पाडाव्या लागतात यामध्ये विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजेच भूमिका संच आहे. विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजेच आपण म्हणूया की भूमिका संचय आहे. आता एखाद्या व्यक्तीला एकच भूमिका पार पाडावी लागते अशातला भाग नाही. उदाहरणामध्ये एखाद्या प्राध्यापकाचं चित्रण जर आपण पाहिलं तर तो शिकवण्याचं काम करतोय म्हणजे प्राध्यापक म्हणून तो भूमिका, शिक्षक म्हणून भूमिका पार पाडतोय. याबरोबरच तो संशोधन करतोय, सल्लागार म्हणून काम करतोय, परीक्षक म्हणून काम करतोय, एक पिता म्हणून काम करतोय, एक पती म्हणून तो काम करतोय, एक मुलगा म्हणून तो काम करतोय. म्हणजे अशा अनेक भूमिका एका व्यक्तीला या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. म्हणजे भूमिका काय आहे तर भूमिका संचय आहे, भूमिकांची समुच्चय आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीला भूमिका पार पाडावी लागते. तिसरा आहे भूमिका तणाव. आता पहा, भूमिकांचा संचय आहे, समुच्चय आहे. व्यक्ती जरी एक असला तर त्याला अनेक भूमिका या ठिकाणी पार पाडाव्या लागतात आणि या ज्या अनेक भूमिका पार पाडत असताना, निभावत असताना ज्यावेळेस व्यक्तीकडून अपेक्षित वर्तनाची पूर्तता
करताना अडचणी निर्माण होत आहेत आणि ज्यावेळेस भूमिका पार पाडत असताना अडचणी व्यक्ती समोर निर्माण होत आहेत त्यावेळेस भूमिका ताणतणाव निर्माण होतो. भूमिका आणि ताणतणाव निर्माण होतोय म्हणजे एकाच व्यक्तीला अनेक भूमिका पार पाडत असताना या ठिकाणी तणाव सुद्धा निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतोय. याला भूमिका तणाव असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथा आहे भूमिका संघर्ष. आता पहा, हा भूमिका आणि संघर्ष सुद्धा ज्यावेळेस विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीला अपेक्षित 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळं, जेव्हा व्यक्तीकडून अपेक्षित 2 किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळं त्याच्यामध्ये भूमिका आणि संघर्ष निर्माण होतो. उदाहरणामध्ये नोकरी करणारी स्त्री. आता या नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या समस्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये एक समस्या आपण पाहतोय की तिला दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. म्हणजे घरामध्ये गृहिणी म्हणून ती भूमिका वटवत असते, त्याचबरोबर ती कुठेतरी नोकरीही करते, कुठल्या तरी कार्यालयामध्ये, कुठल्या तरी ऑफिसमध्ये, कुठल्या तरी शाळेमध्ये ती नोकरी करते. मग ही गृहिणी आणि प्लस नोकरीची भूमिका, यामुळं या ठिकाणी भूमिका आणि संघर्ष निर्माण होतो. कारण की तिला घरातली कामं आवरून आटपून नोकरीच्या ठिकाणची, कार्यालयाच्या ठिकाणची कामं करावी लागतात आणि यामधून मग भूमिका आणि संघर्ष या ठिकाणी निर्माण करावा लागतोय. घरातली जबाबदारीही पार पाडावी लागते, घरातली भूमिकाही पार पाडावी लागते आणि घराच्या बाहेरचीही भूमिका पार पाडावी लागते. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित 2 किंवा 2 पेक्षा जास्तीची भूमिका पार पाडत असताना या ठिकाणी भूमिका आणि संघर्ष निर्माण होत असलेला दिसतो. आणि शेवटचा आहे भूमिका निर्गमन. आता पहा, भूमिका निर्गमन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना स्पष्ट केली हेलेन रोज यांनी. हेलेन रोज यांनी ही संकल्पना सांगितली. आता पहा, जेव्हा भूमिका एखाद्या व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्वाची असणारी, व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वासाठी ती महत्वाची भूमिका आहे परंतु त्याला सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून त्याला बाहेर पडून नवीन भूमिका किंवा नवीन ओळख आत्मसात करावी लागते. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच भूमिका निर्गमन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या अस्तित्वासाठी महत्वाची असलेली भूमिका सोडून नवीन भूमिका किंवा नवीन ओळख त्याला धारण करावी लागते. म्हणजे एक भूमिका सोडावी लागते आणि दुसऱ्या भूमिकेचा स्वीकार त्याला करावा लागतो. याला भूमिका निर्गमन असं या ठिकाणी म्हटलं जातं विद्यार्थ्यांना. म्हणजे या पद्धतीने आपल्याला भूमिकेशी संबंधित असलेल्या संकल्पना या ठिकाणी सांगता येत आहेत. त्यानंतरचा भाग या ठिकाणी येतोय तो आहे सामाजिक नियमने. परंतु विद्यार्थ्यांनो, यावर्षी जी कोविडची ही जी परिस्थिती आहे त्यामुळे आपला 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे आणि त्यामध्ये सामाजिक नियमने ही जी संकल्पना आहे ही संकल्पना यावर्षी पुरती वगळलेली आहे. त्यामुळं सामाजिक दर्जा, सामाजिक दर्जाची व्याख्या आणि सामाजिक दर्जाचे 2 प्रकार आणि त्यानंतर सामाजिक भूमिका, भूमिका म्हणजे काय आणि भूमिकेशी संबंधित संकल्पना, या बाबी या पिरियडमध्ये आपण अभ्यासल्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे 3रं प्रकरण होतं हे 3रं प्रकरण या ठिकाणी संपतं.